आणि बोनकोड 11 आणि कळवा या दोन संघांदरम्यानचा सामना सुरू होत आहे. पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर पुढच्या दोन्ही चेंडूवरती 2 चौकार वसूल केलेले आहेत. त्याच्यामध्ये एक क्षेत्ररक्षणाचाही फटका बसलेला आहे. 3 चेंडूनंतर 8 धावा झालेल्या आहेत संघाच्या. पहिल्या षटकानंतर 11 धावा झालेल्या आहेत. 2 बाद 11. हा सामना 5 षटकांचा राहील याची नोंद दोन्ही संघांनी घ्यावी. आणि हॅलो अतिशय उत्कृष्ट फटका एक्स्ट्रा कवच्या डोक्यावर एक धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धाव धावतात आले ते पूर्ण करतायत. दोन्ही धावा यशस्वी. बोनकोडे संघाने आता असे जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण काढून घेतला आहे. स्वर्गीय दिवा पाटील मैदानावर शिवनगर ग्रामस्थ 40+ यांच्या विद्यमाने हे सामने स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. हा पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा त्यावर सुंदर फटका मारला स्क्वेअर लेगकडे आणि एक धाव घेण्यात यश मिळत आहे. स्ट्राईक वरती मनोज म्हणजे आपल्या संघासाठी काय करतायत. थोडी
पुढील चेंडू घेऊन येत आहेत. हा चेंडू सुंदर चेंडू, क्षेत्ररक्षणही कळला नाहीये. यष्टिरक्षक याने हा चेंडू सोडला आणि एक धाव घोषित क्षेत्रात. धाव संख्या होते आहे 15. जुनगरचे एक मातब्बर व्यक्तित्व अण्णा पाटील यांचं आगमन झालं आहे व त्यांचे इथे स्वागत आहे. नरसिंह यांच्याकडून त्यांचा सत्कार होतोय. आणि हा उंच झेल पाहूया आणि हा झेल सुटलेला आहे. खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल. या दरम्यान अण्णा पाटील एक मातब्बर व्यक्तिमत्व जुईनगर संघाचं यांचा इथे आदर सत्कार करण्यात आलेला आहे. शेवडेगावचे समाजसेवक राजेश शेठ यांचाही सत्कार करण्यात येत आहे. आणि या सामन्यातील पहिला षटकार सुंदर फटका मोंटी यांच्या बॅटून हा षटकार आलेला आहे. माफ करा जगदीश यांनी मारलेला आहे. नावाची काहीतरी गफलत होते आहे. जगदीश यांच्या बॅटच्या तडाख्यातून हा षटकार पाहायला मिळाला. संघाची धाव संख्या झाली आहे 24. रवी गोलंदाज आहेत, अतिशय उत्कृष्ट डावखुरे गोलंदाज. आपल्या संघासाठी नेहमी चांगली कामगिरी करतात. आणि याच्यावरती मात्र पहिला चेंडू पुढे दिलेला आहे. याच्यावरती लॉंग क्षेत्ररक्षण झालेलं आहे आणि एक धाव संख्या पुढे फरकते आहे. धाव संख्या होते आहे 25. अतिशय उत्कृष्ट खेळ करतो आहे कडवा संघ. रवी यांचा पुढचा चेंडू हा मात्र या चेंडूवरती उंच तटाला आणि हा चित्र पाहूया गिरझेल येतो आणि सुंदर झेल. खर तर पाठी जाऊन झेल घेणं हा कठीण काम असतं आणि 40+ असेल तर मग आणि ज्याने हा झेल घेतला ते 50+ आहे. खरंच कौतुक. जयेश मात्र याने हा उत्कृष्ट झेल घेतलेला आहे. जे आपलं ब्रीद आहे, हेल्थ आपली चांगली असायला पाहिजे, जीवन स्वस्थ असायला पाहिजे. हा एक कानमंत्र आपल्याला पाटील साहेबांनी दिलेला आहे आणि त्याला धरूनच हे सामने होत आहेत. दोन काय म्हणतोय 40+ तो एकच 50चा होता. जगू ऑनलाईन जगदीश 50+ हे आउट झाले. आपल्या वैयक्तिक हा चेंडू हलका तटवला, त्यावरती एक रन धाव मिळते. फलंदाज जयेश. रविकांत यांची सुंदर गोलंदाजी, लेफ्ट आर्म नावाजले गोलंदाज आहेत 40+ ग्रामीण विभागात आणि आपल्या संघासाठी उत्कृष्ट कामगिरी करताना त्याला सामोरे जातील. हा चेंडू मात्र उत्कृष्ट ऑफ स्टंपच्या बाहेर आणि त्यावर एक धाव मिळते.
डिक्लेअर झोनमध्ये हा चेंडू गेला. धावसंख्या होते कळवा संघाची 27. एक गडी बाद 27. हा मात्र एक षटकाचा डोकर मारला आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहेत अंतावर. एक धाव आणि दुसरी धाव सहजपणे घेतलेले आहे. तर तिसऱ्या धावसाठी प्रयत्न करत होते परंतु त्यांना थांबवण्यात आलं. धावसंख्या होते कळवा संघाची 29. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना शेवटचा चेंडू रविकांतांचा. हा मात्र झेलबाद होतो का पाहूया विश्लेषक. आणि हा सोपा झेल सोडलेला आहे. रविकांत यांचा दुसरा विकेट मिळाला असं त्यांना परंतु यष्टिरक्षक यांच्याकडून हा झेल सुटलेला अतिशय सोपा झेल म्हणता येईल. आणि अशा रीतीने दुसऱ्या षटका अखेरीस 29. चांगला रनरेट चांगला आहे. आक्रमक अंदाजाने खेळतात कळवा संघ. दोनकोडी संघाचे पाहूया तिसरे षटक कोण खेळत आहे. रविकांत यांनी 5 धावा देऊन चौथ्या षटक पाहूया कोण खेळत आहे. विशाल घोटकर. रविकांत यांनी हे षटक सुंदर टाकलं. 5 धावा दिल्या आणि एक विकेट मिळाला. दुसरा विकेट मिळाला असता पण सहज सोपा झेल यष्टिरक्षक यांच्याकडून सुटला गेला. आणि विशाल चौथं षटक खेळत आहेत. आणि या चेंडूवर पाहूया झेल होतोय का. आणि झेल बाद. विशाल याने विशाल याने पहिल्या चेंडूवरती जयेश यांचा परत झेल द्यायला भाग पाडलाय. आणि ज्यांनी झेल घेतला ते चॉकी. नेक्स्ट बॅट्समन काय संघाचा आहे रोशन 40+. दिवा पाटील मैदान जुनेगाव येथील होणारे सामने सकाळीच डॉक्टर प्रणाली काशीनाथ पाटील आणि डॉक्टर राजेश पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झालं. संपूर्ण जुनेगाव ग्रामस्थ उपस्थित होते. हा फुलटा चेंडू पाहूया याच्यावरती आणि लेग अंपायर 9चा इशारा करतायत. तर कमरेच्या उंचीवरून जाणारा हा चेंडू आणि 9 धाव अशी आणि 2 धाव धावल्यात. 1 धाव 9चा आणि 3 धावा. अशा रीतीने कळवा संघ पुढे होतो. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 32. चौथं षटक प्रगती पथावर असताना हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर खूपच बाहेर. परंतु एवढा बाहेर नाहीये की ते अंपायर वाईट देऊ शकतील. सुंदर चेंडू म्हणता येईल. निर्धाव चेंडू. धावसंख्या असतील. पुढचा चेंडू हा मात्र शॉट टाकला. यावरती प्रहार करत आला पाहूया. यावरती षटकार. सुंदर षटकार. आजच्या दिवसातील दुसरा षटकार. शॉर्ट चेंडू होता आणि त्याला दाखवली जात नाही. धावसंख्या होतं 38 कळवा संघाची. चांगली धावसंख्या सरासरी चांगली ठेवण्यात यश मिळतं. विशाल याने आतापर्यंत चांगलं गोलंदाजी केली होती पण ह्या चेंडूवर शॉट टाकला आणि हा चेंडू मात्र सुंदर चांगला कमबॅक करतोय गोलंदाज विशाल. 2 चेंडू शेष पाहूया विशाल यांचे. हा चेंडू मात्र चांगला भिरकावलाय. स्क्वेअरला गेलाय. तिथून एक आणि वाटा थ्रो. सुंदर थ्रो. परंतु एक धाव घेता रनआउट करण्याच्या नादामध्ये दुसरी धाव घेण्यात यश. धावसंख्या होते 40. चौथ्या षटकातील अंतिम चेंडू
विशाल यांचा हा सुंदर चेंडू 360 असेल तर कदाचित चौका गेला असता, परंतु ते आपल्याला डिक्लेअर झोन मध्ये गेलेला आहे आणि एक धाव मिळते. कवळ संघाची धाव संख्या झाली आहे 41. रोशन हे आतापर्यंत चांगली बॅटिंग करत आहेत. आतापर्यंत त्यांनी 11 धावा नॉटआउट केल्यात, एक 6 मारलेला आहे. आणि दुसरीकडे मनोज हे अजूनही विकेटवरती आहेत. आता हे अंतिम आणि गोलंदाज संदीप अंतिम षटक हाणामारीचं आणि तसं त्याच प्रकारचे गोलंदाज असावेत, कारण शेवटचं षटक हाणामारीचं असतात. त्यासाठी एक सुंदर गोलंदाज असावा लागतो, चाणाक्ष गोलंदाज असावा लागतो आणि ती क्वालिटी ही संदीप यांच्याकडे असावी. तर सामोरे जातील मनोज. हा चेंडू सुंदर वेगवान चेंडू, धाव एकही धाव दिलेली नाही आज. त्याच्या शरीर यष्टीकडे वाटलं नव्हतं की एवढा चेंडू जोरात जाईल, पण वेगवान चेंडू. चेंडू हा मात्र चेंडू तटावून काढला आहे. एक्स्ट्रा कव्हर आणि एक धाव त्यांना सहज मिळेल आणि दुसरी धाव त्याने चोरून काढलेले आहे. क्षेत्रफळ चांगलं झालं, परंतु दुसरे धाव मात्र काही रोखू शकले नाहीत. धाव संख्या होते 43 कळवा संघाची. संदीप यांचा हा तिसरा चेंडू पाहूया. हा चेंडू मात्र भिरकायला पर्याप्त झेलबाद होते का? सेफ झोन मध्ये अडत्यावर 2 धावा. उत्कृष्ट चेंडू झेल उडाला होता, परंतु नो मॅन लँड मध्ये पडला आणि त्यावर 2 धावा सहज काढल्या आहेत. अशा रीतीने मनोज 2-2 धावा काढतायत. धावा काढण्याचा सपाटा चालू आहे, परंतु या शेवटच्या षटकामध्ये चौकार आणि षटकारांची आतिषबाजी व्हायला हवी. पाहूया संग्रह चेंडू हा मात्र सुंदर फटकाला कार्पेट त्यावर एक धाव घेतलेली आहे आणि एकच धाव. सुंदर क्षेत्ररक्षण झालं मात्र रवी यांच्याकडून. धाव झाली 1 रन. हा धाव संख्या झाली 46. पाणी घेऊन जा त्यांना. नाश्ता दिला का? किती चेंडू 2 चेंडू बाकी. पाहूया हा चेंडू मात्र उत्कृष्ट आणि याच्यावरती एक धाव चोरून काढलेली आहे. क्षेत्ररक्षणात जवळ चेंडू होता. आउट दिला, सॉरी माफ करा, रनआउट दिलेला आहे. लेग अप, अच्छा LBW असं दिलेलं आहे. थोडं डिस्टर्बन्स आहे आमच्याजवळ, त्यांना आम्हाला काही कळला नाही. मध्येच कुठे काय समालोचन स्कोर समोर कोणी समोर उभे राहू नये कृपया. एक द्या ना, हे दोघांना 2 ठेवले तुम्ही. कोण आहे? बॅट्समन प्लीज. प्रतीक या इनिंग मधला शेवटचा चेंडू संदीप यांच्याकडून. संदीप यांनी आतापर्यंत उत्कृष्ट गोलंदाजी केलेली आहे. आतापर्यंत 5 धावा दिल्या. शेवटचा चेंडू काय होतंय आणि हा चेंडू स्कोअरला धावतात 1 रन धाव झालेली आहे. आज दुसऱ्या धावसाठी धावतात का पाहूया. आणि धावले आणि पाहूया पुढे काय होतंय. बॅट्समॅन सांगत होते मला रनआउट करा, पण तसं काही झालं नाही. 2 धाव परिपूर्ण केलेल्या आहेत. कव्हर संघाची धाव संख्या 48.
अशा रीतीने काळवा संघाने 49 टू विन ठेवला आहे. 48 झाला त्यांचा स्कोअर. त्याला 49 रन करायचे आहेत आणि त्याला करायचेच आहेत, कारण आपल्याकडे पद्धत आहे की संपूर्ण रन चेस होणं गरजेचं आहे. यानंतर होणारा सामना बेलापूर संघाने आणि विनर या दरम्यान होणारा सामना असेल. तर बेलापूर संघाच्या कडे विनंती आहे की आपण जवळ स्टेजवर यावं. ग्लासची व्यवस्था करण्यात यावी. आहे त्यामुळे आपण प्रत्येकाने आपण 40+ आहोत. 40+, 50+. तर आपल्या शरीराची काळजी तब्येती काळजी स्वतः घेणं फार गरजेचं आहे. तर इंटेक पाणी खूप इंटेक होणं गरजेचं आहे. भरपूर पाणी प्या. धावांचं प्रत्युत्तर देण्यासाठी बनकोडे संघाची सलामीची जोडी मैदानावर. 50+ रॉबर्ट हे 50+ आहेत आणि विशाल हे 40+ आहेत. आणि 50 हे आहेत ते प्रवीण म्हात्रे. पाण्याची बॉटल द्यायची. हो, पाण्याची बॉटल द्या. पाण्याची बॉटल. प्रवीण म्हात्रे ना. 50+ बॉलर प्रवीण म्हात्रे काळवा संघाकडून वैयक्तिक पहिला आणि संघाचं पहिला षटक घेण्यात आहेत. चेंडू घेण्यात यावा.
सदा हे सोय करतायत पाणी नाश्ता स्वतः जातीने लक्ष देऊन आहेत. प्लस यांनी पहिला चेंडू फेस करत असतो किशोर आणि विशाल 40 प्लस अशी बिन्नीची जोडी मैदानावर आहे बोनकोडे संघासाठी. बोनकोडे संघ हा अतिशय समतोल असा हा संघ आहे. रवी सारखे चाले गोलंदाज तिकडे आहेत आणि अंतिम षटक ज्याने टाकलं संदीप याने एक सुंदर अशी गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. सकाळपासून काम करतोय. उष्ट ते सूर्यदेव अतिशय तापलेले आहेत. त्यामुळे तुम्ही जेवढं पाणी घ्याल इंटेक कराल तेवढं तुमच्या शरीरासाठी चांगलं. अतिशय सुंदर असं हे दिरा पाटील मैदान जुनीगड वेस्ट त्याची काळजी घेतली जाते जुनीगड संघाकडून. प्रखर ऊन याला आपण काही करू शकत नाही म्हणून जेवढं तुम्ही पाणी आपल्या शरीरात घ्याल पाणी प्याल तेवढं आपल्या शरीरासाठी चांगलं. या दरम्यान सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक घेऊन प्रवीण 50 प्लस गोलंदाज. पाहूया सामना सुरू होत आहे. बोनकोडे संघाचे किशोर 50 प्लस आणि 50 प्लस प्रवीण. पहिला चेंडू हा चेंडू फुलटॉस तर प्रहार करण्यात आला आहे. एक धाव त्यांनी घेतली आहे आणि एकच धाव मिळेल. सुंदर क्षेत्ररक्षण होतं तिथे मिड विकेट क्षेत्रामध्ये. संदीप आता 40 प्लस विशाल सामोर जातील. लेफ्ट आर्म हा मात्र उत्कृष्ट फटका मारलेला आहे पण त्यावरती एक धाव मात्र मिळते. चांगला फटका म्हणता येईल विशाल यांच्या बॅटीतून. धाव संख्या होते दोन चेंडूवर 2 धावा. साऊथ पवित्रा घेऊन आतापर्यंत लेफ्ट आर्म बदल करतायत 50 प्लस गोलंदाज. आणि यावरती मात्र सुंदर फटका मारला पाहिजे याच्यावरती आणि या 2 क्षेत्ररक्षणामधून सुंदर फटका 4 धावांसाठी. स्ट्रेट डाईव्ह हा पाहायला आले मिळत नाही टेनिस मध्ये. सुंदर 50 प्लस यांच्या या बॅटीतून 50 प्लस आहेत किशोर याने उत्कृष्ट फटका स्ट्रेट डाईव्हच्या नजरांना पेश केला आपल्या संघासाठी. 4 धावा मिळवल्या. धाव संख्या होते 6. प्रवीण 50 प्लस गोलंदाज लेफ्ट आर्म विकेट. हा मात्र फुलटा चेंडू परंतु सरळ स्ट्रेट क्षेत्राच्या हातामध्ये यावर काही एकही धाव मिळू शकलं नाही. फुलटा चेंडू होता कुठेही मारू शकले असते परंतु तसं काही झालेलं नाही. धाव चेंडू पुढच्या सुप्रवीणचा हा मात्र शॉट आणि याच्या आधी प्रहार केला पाहूया आणि या 4 धावा. सुंदर फटका शॉट चेंडू बॅकफुटला गेले आणि एक्स्ट्रा कव्हरच्या इथे 1 बाउन्स 4 धावा. सुंदर फटका. धाव संख्या होते 5 चेंडू नंतर 10 धावा. या षटकात 2 चौकार राहिलेले आहेत. उत्कृष्ट फलंदाजी करतात किशोर 50 प्लस
पाय त्याचे सुंदर हलतात, पुढे पाडे येतात. हा चेंडू मात्र सुद्धा प्रहार करत आहे. पाहूया आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणता येईल. सुंदर असं वाटलं तर डोक्यात जाते काय, पण तो अतिशय योग्य वेळी उडी मारून तो चेंडू थांबवला आणि त्यावरती एक धाव. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणता येईल. पहिल्या षटकानंतर 11 धावा. दोनकोडे संघाची चांगली सुरुवात. त्यांना चेस करायचे, त्यांना चेस करा धावा, त्यांना 49 धावा. या दरम्यान जुईनगर संघाचे कॅप्टन चिंतामणी पाटील येथे आले, त्यांचंही स्वागत आहे. आपण आसनस्थ व्हावं. त्यांचा स्वतः बॅटीचा कारखाना आहे. बॅट्स सर्व्हिस करतात, बॅट विकतात आणि साई स्पोर्ट्स. तुम्ही कधी या त्या बॅटची योग्य प्रकारे निगा करण्यात येते, निगा ठेवण्यात येते, त्यांची देखरेख करण्यात येते आणि अल्पशा दारामध्ये. हा चेंडू फुलटॉस आणि हा चेंडू भिरकायला पाहूया याच्यावर काय होतंय. आणि सुंदर झेल जवळजवळ म्हणतो आणि हा झेल पकडलेला आहे. जवळजवळ 10-12 पावलं धावत पुढे गेले आणि हा सुंदर झेल. अशा रीतीने 50+ फलंदाज ज्याने 2 चौकार मारले होते, आउट झाले होते आपला वैयक्तिक. 10 धावांवर उत्कृष्ट फलंदाजी. एक शॉर्ट फॉर्मॅट आहे त्याच्यात आणि त्यानंतर येणारे फलंदाज अष्टपैलू रविकांत. रविकांत यांनी आपल्या संघासाठी उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. 5 धावा 2 विकेट मिळाला होता. आता इथे पाहूया आपल्या संघासाठी कशी भरीव कामगिरी करतायत. रवी लेफ्ट आर्म बॅट्समॅन, लेफ्ट आर्म बॉलर, नावाजलेले खेळाडू आणि गोलंदाज आहेत जगदीश, ज्याने पहिल्याच चेंडूवरती विकेट मिळवला. जगदीश यांचा पुढील चेंडू त्याला सामोरे येतो रवी. 5 षटकांचा खेळ. मैदान जुईनगर येथे भव्य दिव्यासह हे मैदान. पाहूया जगदीशचा चेंडू आणि हा चेंडू पाहूया काय होतंय आणि झेल बाद. अशा रीतीने 2 चेंडूवर 2 विकेट्स मिळवल्यात आणि त्याला हॅट्रिकची संधी आहे. जगदीश यांनी 2 चेंडूवर 2 विकेट्स मिळवल्यात आणि त्याला हॅट्रिकची संधी आहे. पाहूया हॅट्रिक होते का. स्पर्धेतील पहिल्या हॅट्रिक पहिल्या सामन्यात असा दुर्मिळ आपल्याला पाहता येतो का. पाहूया झेल मात्र कुंदनाने घेतला होता. सुंदर क्षेत्ररक्षण आतापर्यंत कळवा संघाकडून. सुमित पुढील बॅट्समॅन सुमित. आता याच्या समोर मोठं आव्हान आहे. एकतर त्यांना ते हॅट्रिक त्याला चुकवायची आहे आणि संघासाठी धाव संख्या पण करतात. सुमित पुढील बॅट्समॅन अतिशय चांगले बॅट्समॅन नाव आहे त्यांचं आणि आतापर्यंत गोलंदाज मात्र फॉर्मात आहे. तर 2 चेंडूवर 2 विकेट्स मिळवून आपला फॉर्म दाखवून दिला आहे. पाहूया पुढचा चेंडू, हा ठीकचा चेंडू. पाहूया काय होतंय. शॉर्ट चेंडू आणि यावर मात्र त्यांनी 4 धावा कुठल्या आहेत. कुठल्याही प्रकारचा दबाव त्यांनी घेतला नाही आणि या दबाव त्यांनी झुगारून 4 धावा तिसऱ्या चेंडूवर ऑफ स्टंपच्या बाहेर शॉर्ट चेंडू आणि त्याला योग्य ट्रीटमेंट मिळालेले आहे. सुमित यांच्याकडून धाव संख्या झाली आहे 15.
दुसरे षटक प्रगतीपथावर. तीन चेंडू 2 चेंडूवर विकेट आणि तिसऱ्या चेंडूवर चौकार. अशा रीतीने पाहूया पुढचा चेंडू पाहूया आणि हा चेंडू विरकावून दिला. पाहूया काय होतंय. पुन्हा या 6 धावांसाठी सुंदर खणखणीत षटकार. लॉकडाऊनच्या डोक्यावरून 6 धावा. मी आताच म्हणालो तो सुमित यांची फलंदाजी खरंच चांगलं आहे. पहिल्या चेंडूवर हॅट्रिकचा चेंडू होता 4 धावा आणि त्या पुढचा चेंडू त्यांनी 6 धावा. 2 चेंडूवर 10 धावा. धाव संख्या वाढते बनकोडे संघाची. दुसरे षटक प्रगतीपथावर असताना 21 धावा. आता मात्र जगदीश यांना विचार करावा लागेल. 4 चेंडू झाले आहेत, 10 धावा दिल्या आहेत आणि सुमित मात्र फॉर्मात आहे. बनकोडे संघ चांगला सुस्थितीत. चेंडू आणि आई चेंडू कसा फिरकावला आणि हा सुद्धा 6 धावांसाठी. सुमित मात्र खणखणीत फलंदाजी करतोय. षटकारांची आतिषबाजी करतो आहे. पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू षटकार, तिसरा चेंडू मिड विकेटवरून तुंग षटकार. बनकोडे संघाची धाव संख्या होते 27 आणि दुसऱ्या षटकाचा अजून एक चेंडू शेष आहे. 2 चेंडूवर त्यांनी सुंदर असे विकेट्स मिळवले होते जगदीश यांनी. परंतु पुढचे चेंडू मात्र सुमित यांनी घणाघाती फलंदाज प्रहार केला आहे, प्रतिहल्ला केला. आमचे सहसहत रतन कुप्ते यांचं स्वागत. अतिशय सहाय्यक मोडमध्ये असतो आणि निलेश सुद्धा सोबत आहेत. आमचे नेहमीचे स्कोरर, अधिकृत स्कोरर आहेत ते. पुढचा चेंडू सर पाहूया काय होतंय. हा पुन्हा चेंडू फुलटॉस आणि हा षटकार. दणदणीत षटकार. दुसरं षटक मात्र बनकोडे संघासाठी अतिशय फायद्याचं आणि कळवा संघासाठी हानिकारक. 18 चेंडू 16 धावा पाहिजे. 18 चेंडूत 16 धावांची गरज. संपूर्ण सुमित यांनी पारडा आपल्या संघाकडे झुकवला आहे. क्रिकेटमध्ये म्हणतात काही सांगू शकत नाही कुठे कधी काय होईल, परंतु या 4 चेंडू मध्ये मात्र त्याने 3 षटकार आणि 1 चौकार असे मारले आहेत. 22 धावा त्याने कुठल्या आहेत. 2 विकेट त्यांना मिळाले खरोखर. परंतु सुमित हे अतिशय चांगल्या दर्जाचे फलंदाज आपल्या संघासाठी भरीव कामगिरी करत असताना. बॉलर नेम धाव संख्या झाली आहे मनोज. धाव संख्या 33. 33. जवळजवळ बॉल टू बॉल असा समीकरण आला, त्यामुळे सावधतेने खेळतील असं वाटतं. पण सुमित ज्या इंटेन्शन मध्ये आहे धोकादायक ठरत आहे. हा चेंडू लेफ्ट हँड हलका चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर फिरत जाणारा अंतरावर 1 धाव. 1-2 1 धाव घोषित करण्यात आले आहे. धाव संख्या होते 34. पुढील चेंडू घेऊन आल्यात बघा. हा मात्र शॉट चांगला चेंडू म्हणता लेफ्ट आर्म थोडासा क्विकिश जोरात झाला चेंडू. मनोज वरती मात्र एकदम जबाबदारी थोडी जास्त आहे. तर मागच्या षटकात जे धावा 22 गेल्या होत्या आणि हे षटक त्याला भरून काढायचं आहे. 2 चांगले सुंदर चेंडू टाकले लेफ्ट आर्म चेंडू आणि याच्यावरती पाहूया पुन्हा शॉर्ट चेंडू आणि शॉर्ट चेंडूला दयामया अजिबात दाखवली जात नाही. आता मात्र विशाल मात्र हे पेटलेले आहेत. शॉर्ट चेंडू, हलका चेंडू, हळूहळू चेंडू आणि त्याला जे ट्रीटमेंट द्यायला पाहिजे ते दिलेले आहे. धाव संख्या होती 40. हा चेंडू, हा खोलवर टाकायचा चेंडू, चांगला चेंडू म्हणता येईल. निर्धाव चेंडू
आणि एक पाठीमागे कुठेही चेंडूवर गेला तरी एक धाव घोषित आहे असा नियम आहे. हा चेंडू हा चांगला टाकला त्याच्यावरती झेलबाद होता वाचलेले आहेत आणि याच्यावरती अतिशय चांगली संधी होती कळव्या संघाला, परंतु त्याने ती गमावलेली आहे. चांगला फलंदाज त्याला मिळाला असता तर एक धाव मिळालेली आहे. विशाल यांना सुमित आतापर्यंत स्कोर 41 झालेले आहेत. 8 धावांची गरज आहे. हा चेंडू शॉट होता परंतु तो जसा फटका बसायला हवा होता तसा बसला नाही कदाचित. एक धाव मिळते. सुमित यांनी प्रथम एक धाव घेतलेली आहे. ते धाव संख्या झालेली आहे 23. संघाची धाव संख्या होत्या 42. 49 धावा त्यांना जिंकण्या धावा आहेत. 42 रन्स झालेले आहेत. गोलंदाज रोशन त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. बहुतेक लेग स्पिन असावेत त्याच्या ऍक्शन वरनं कळतंय. लेग स्पिनची खासियत असे जर टप्प्यावर चेंडू पडला आणि वळत असेल तर मात्र धोकादायक ठरू शकतात. पाहूया रोशन चौथं षटक आपल्या संघासाठी आणि त्याला सामोरे जातील. हा चेंडू पटावला. सुंदर क्षेत्ररक्षण परंतु एक धाव मात्र काही वाचू शकले नाही. धाव संख्या होते 43. निर्धाव चेंडू चांगला चेंडू टाकला होता. हा चेंडू सुंदर चेंडू पाहूया याच्यावरती आणि सुंदर क्षेत्ररक्षण होते तिथून पाहूया आणि सुंदर फेक म्हणतात. चेंडू फेक सुंदर थेट गोलंदाजाच्या हातात. एक धाव. त्या धावेने धाव संख्या होते 44. रोशन स्पिनर लेग स्पिन. हा चेंडू सुंदर पाहूया काय होतंय आणि झेलबाद. चांगला टप्पा असेल तर विकेट मिळू शकतात लेग स्पिनरांना आणि अशा रीतीने कुंदन यांनी झेल घेतलेला आहे. कुंदन यांचा दुसरा झेल. 8 चेंडू आणि 5 धावांची गरज असं समीकरण आतापर्यंत. आणि सुमित हे बाद झालेले आहेत आपल्या वैयक्तिक 24 धावांवरती. 6 चेंडू खेळले आणि 24 धावा आपल्या संघासाठी स्ट्राईक आहे तो जवळजवळ 400चा स्ट्राईक रेट. बेलापूर संघाच्या कडव्याला म्हणतात की आपण कृपया मंचावरती भेट द्या. सामना जवळजवळ संपण्यात आला. पुढचा सामना आपला असेल तर टॉस खेळण्यासाठी आपण कृपया यावं आणि आपण आल्याची पहिल्यांदा नोंद करावी. आम्ही आलो आहोत. पुढील चेंडू लेग स्पिन. हा चेंडू मात्र पाहूयाच्यावरती आणि धावा षटकार. अशा रीतीने हा सामना बोंडकोडे संघाने जिंकलेला आहे. अतिशय उत्कृष्ट दिमाखाने आपला विजय त्यांनी मिळवला आहे. त्यांचं हार्दिक अभिनंदन. पुढील सामना त्यांचा होईल बेलापूर संघासोबत आणि मी पुढील सामन्याच्या याने 80 पाचारण करतो की आपण आपल्या माईकचा पाला घ्या. धन्यवाद. निलेश या लवकर.